बघितलं धैर्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे. नाहीतर आजकालच्या जमान्यात कुठला नवरा बायकोच्या हातात फोन देतो बरं? हा, माझ्या कारभाऱ्यांनी त्यांचं काळी कधीच मला दिलंय. आणि आता विश्वासानं फोन पण दिलाय. खरंच धैर्य, तुम्ही ना लई ग्रेट आहात बघा. धैर्य, एक मस्त सेल्फी काढते, या ना. अहो या हो. स्माइल करा. वा, केवढा भारी फोटो आलाय. आई शपथ, असं कसं विसरले मी. काय झालं सावी मॅडम? अहो तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली की. आता हा फोन बघितला ना तेव्हा माझ्या लक्षात आलं. आजपासून हा फोन यांचा नाही, माझा असणार आहे. हो ना धैर्य? कसं आहे, आता माझा फोन तर जळून खराब झाला ना, म्हणून धैर्याने स्वतःहून हा फोन मला गिफ्ट केलाय. धैर्य, ओ तुम्ही ना खरंच लई भारी हसबंड आहात, एकदम भारी. बरं, तुम्हाला अजून काही विचारायचं का? बिनधास्त विचारा. आम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की इथून पुढचा तुमचा हा प्रेमाचा प्रवास एकदम सुंदर हो. आमच्या तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आहेत. चला येतो आम्ही आता. थँक्यू. हा, सावे, 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 अगं तू कुठं आहेस? कुठं तू? कालपासून फोन लावायला लागलोय आम्ही तुला. कालपासून फोन स्विच ऑफ यायला लागलाय. तुला माहितीये 2 वेळा इथं येऊन पण गेलोय आम्ही. काकी तर केवढ्या टेन्शन मध्ये माहितीये तुला. ऐकलंस? तुझी आई सुद्धा लई काळजीत आहे. हे तुझे मित्र मैत्रीण आहेत ना, हे सुद्धा घाबरलेले. कशाला उगाच स्वतःच्या हट्टापायी त्यांची परीक्षा घेतेस? गप गुमान कर सया आणि चालती होईत ना. रिनी, अगं मी एकदम ठीक आहे. अगं काही नाही झालं मला, कशाला उगाच टेन्शन घेते. आणि तू काय आज ओळखते मला? किती पण संकट आली तरी मूग गिळून गप बसणाऱ्यातली नाहीये मी. आणि काळजी करू नको. काही झालं तरी माझी काळजी मी घेऊ शकते. मग माझ्यावर आभाळ का कोसळना. घाबरत नाही मी. म्हणजे आभाळ कोसळलेलं हे खरं आहे,
ऐक सावे, चल तू इथनं. नको राहूस, इथं काही गरज नाहीये इथं राहायची.